नेवासा तालुका बंदला प्रतिसाद नाही, व्यापारी आरएसएस प्रणित, लोकशाही धोक्यात, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांचा घणाघात। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या नेवासा बंदच्या हाकेला आज तालुक्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली। सरोदे म्हणाले, आजच्या बंदला व्यापारी वर्गाने साथ दिली नाही। काही व्यापारी आरएसएस प्रणित विचारसरणीचे असून त्यांची भूमिका लोकशाहीला धोकादायक आहे। विद्यार्थ्यांवर कथित अन्याय होत असताना व्यापाऱ्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली नाही, ही दुर्दैवी बाब आहे। यावेळी त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने बंदची हाक दिल्यास त्यांना आम्ही सहकार्य करणार नाही। लोकशाही मूल्यांची जपणूक सर्वांनी केली पाहिजे, मात्र आज आमच्या बंदला साथ न देणाऱ्यांनी भविष्यात आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये। बंदला प्रतिसाद न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीने व्यापारी वर्गाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली असून या मुद्द्यावर तालुक्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तसेच यावेळी सुकाणू समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी असे सांगितले की विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बंद व्हायला पाहिजे होता, पण झाला नाही, यामुळे सरकारचे मनोबल वाढले आहे। तसेच यावेळी तालुका बंद मोहिमेच्या वेळी वंचितचे तालुका संपर्क प्रमुख संदीप क्षीरसागर, युवा तालुका अध्यक्ष आकाश इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश गायकवाड, सह तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे सहल तालुक्यातील वंचितचे कार्यकर्ते नेवासा तालुका दौऱ्यावर सध्या आहे, तरी वंचितच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दुकानदारांना बंद करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सध्या करण्यात येत आहे। आज वंचितच्या वतीने आपण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, तरी नेवासा फाटा नेवासा तालुका चालू आहे, त्या बाबतीत काय सांगणार आपण? आमचा अहमदनगर जिल्हा म्हणजे सध्याचा अहिल्यानगर जिल्हा, हा अहिल्यानगर जिल्हा हा आरएसएस आणि बीजेपी माइंडेड असल्या कारणाने आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे नातू यांचं नेतृत्व या आरएसएस माइंडेड लोकांना मान्य नाही। आम्ही आदरणीय तहसीलदार संजय बिराजदार साहेब, नेवासा पोलीस स्टेशनचे पीआय दरडे साहेब यांना निवेदन दिलं, चॅनलला बातम्या दिल्या, गाडी फिरली, रिक्षाला भोगे लावून आम्ही प्रचार केला। या दिल्लीला जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज आणि अमानुष्य मारहाण झाली। या संदर्भामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचा आवाज दिला होता। या आवाजामध्ये सगळे व्यापारी आरएसएस माइंडेड असल्या कारणानं आणि आरएसएसचे दलाल असल्या कारणानं ह्या लोकांनी नेवासा तालुक्यातल्या दुकानं बंद ठेवलेलं नाही। जर या लोकांनी दुकानं बंद केलं नाही, इथून पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं कोणत्याही नेत्याने जर बंदचं आंदोलन मागितलं, जो बंद ठेवण्याचा प्रयत्न केला, तर वंचित बहुजन आघाडी इथून पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं बंदचं आंदोलन आम्ही चालू देणार नाही या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये। कारण की आमच्या आदरणीय नेत्यांचं नेतृत्व या आरएसएस दलालांना मान्य नाही, त्याच्यामुळं ही अशी परिस्थिती या नेवासा तालुक्यामध्ये आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार झालाय, हा म्हणून हल्ला त्यांच्यावर करण्यात आला आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज बंदचा एल्गार करण्यात आला होता। काय सांगताल? ते बाळासाहेब आंबेडकरांवर आमची श्रद्धा आहे आणि तशीच आमची श्रद्धा कायम राहील। तर मी एवढं सांगू इच्छितो की ज्या आरएसएसवादी लोकांनी हे जे डाव पलटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या विरोधी पक्षाच्या ज्या नेत्याने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिल्यावर आम्ही तो डाव पलटून टाकू, हा मी आज या ठिकाणी शब्द देतो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो।
नेहमीच नेवासा तालुक्यामध्ये सक्रिय असणारे विरोधक म्हणून समजले जाणारे गणेश भाऊ झगडे या ठिकाणी आहेत. वंचित बहुजन आघाडीने आज बंदचा एल्गार पुकारलाय आणि बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहतोय की सर्व दुकानं वगैरे चालू आहेत. काय सांगू एकच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूचं जर हे म्हणणं मान्य नसेल करीत तर हे नेवास्कर आपल्या संविधानाला विरोध करत आहे. कारण आपले तालुका अध्यक्ष यांनी एक चांगलं केलं की विद्यार्थ्यांच्या साठी जे बंद केलं चांगलं असतं. प्रकाश आंबेडकर साहेबांचा निर्णय आम्ही त्याचं स्वागत करू शकतो. पण काय झालं सध्याला महाराष्ट्राला देशात थोडा राजकारण विषय असल्यामुळं या काही लोकांनी आता बंद नाही केलं नाराज व्यक्त करतो. कारण की बंद हे व्हायलाच पाहिजे. कारण की संविधान हे सर्वांसाठी आहे. आज मुलांना हल्ला होतं म्हणलं आपण केंद्र सरकारचे निषेध केला पाहिजे. विशेष म्हणजे तरुण पिढी हे मोदी साहेबांना मतदान करते आणि या मोदी साहेबांचे भविष्य तरुण पिढी राहील. मी एक नाराजी व्यक्त करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूचं जर समजा हे आदेश पाळत नसेल तर मग काय त्याचे आदेश काय पाळणार बा. मी तात्याच्या वतीनं आपल्या नाराज व्यक्त करतो बा. जय हिंद. नक्कीच आपण पाहू शकतोय की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांनी आपल्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय. परंतु व्यापारी वर्ग याविषयी आता काय सांगतोय, व्यापारी वर्गाचं म्हणणं काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, नेवासा. ज्या प्रकारे आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही या बंदला पूर्णपणे आता पाठिंबा दिलेला आहे, परंतु आज आपण पाहतोय नेवासा फाटा येथे कुठल्याही प्रकारचा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतोय हे सगळे वडापावचे दुकान असतील, या ठिकाणी पटाके नसते असतील, इथले समोर जर आपण पाहिलं तर पूर्णपणे हेच किराणा दुकान असतील, हॉटेल्स असतील किंवा या ठिकाणी आपण पहा हे सर्वच्या सर्व दुकानं चालू आहे. कुठल्याही प्रकारे बंद हा यशस्वी नेवासा फाटा इथे झालेला आपल्याला दिसून येत नाहीये. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.